आपल्याला पाहायला मिळतोय आणि 30-11 देखील त्यांचाच संघ असतो. त्या अनुषंगाने थोडंसं कन्फ्युजन वाढलं होतं. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती मागील मॅचमध्ये ज्यानं पंजा खोलला त्याचं नाव आहे प्रणय दत्तात्रय पाटील. तो दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल सन्मान मिळतोय. इथून आपण पाहू शकता डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होण्याची शक्यता आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आता इथून जर फलंदाज पोहोचले असतील तर मग तो बॉल जाणार आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि मिळणार आहे चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहता डीबीएन मीडियाच्या माध्यमातून बघा. क्षेत्ररक्षक आले. बॅट ग्राउंड नॉट आउट म्हणजेच या धावा 4+1 5. मागील षटकात मागील स्पेलमध्ये ज्यानं विकेट आणि तदनंतर आता त्याच्या विपक्षात पंजा फायफर होता. आता पहिल्याच बॉलवरती 5 रन. ज्याचं नाव आहे प्रणय पाटील. ती नशिबानं नाही साथ दिली आणि सरळ तो बॉल सीमा रेषेच्या बाहेर देखील गेला. एक बॉलचा खेळ संपला. 5 रन फलकावरती आहेत. एका बाजूला रोहित, एका बाजूला जितू. ही जोडी मैदानाच्या आत. अल्ला तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहताय शिवनेरी चषक आणि शिवनेरी चषकाचं मात्र आज 6वी रात्र. या 6व्या रात्रीत घमासान चालू आहे. अत्यंत महत्वाचा मॅच. षटकातील पुढचा बॉल इथे देखील सॉफ्ट हँड नरम हातानं या बॉलला केलंय. पुन्हा एकदा संधी इथे देखील बॉल चालला डीप मधनं. क्षेत्ररक्षक आहेत. चांगल्या पद्धतीने बॅकअप मिळाला. हे असं आहे ज्यावेळेला तुमच्या हातामध्ये बॉल येतात घ्या चान्स. जर डायरेक्ट हिट लागला फलंदाज बाद होऊ शकतात. या सगळ्या गोष्टी पाहता जबरदस्त पद्धतीनं सध्या फिल्डिंगची स्किल्स पाहायला मिळते. बॉलचा खेळ जर तपासून पाहिले तर आतापर्यंत धावांची गती 6. 2 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेला फटका खूप चांगला. मागील मॅच मध्ये ज्यानं गोलंदाजी केली चांगली आता त्याच्या विपक्षात आक्रमण. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. शिवनेरी चषकाचा दमदार चौकार. 4 रन. चार रन होते. चौकार होता. या चौकाराच्या मदतीने रणसंख्या फलकावरती 10. सुरुवात चांगली अगदी तडाखेबंद. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क. या वेळेला बॅटची कट. फिंगर्सचा फलंदाज बाद. प्रणय सांगतायत की मागील बॉलवरचा हा आहे तो म्हणजेच उत्तर आणि फलंदाज बाद. वा काय सेलिब्रेशन आहे. अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतात. खूप जास्त पद्धतीने अग्रेशन. कॅच टिपल्यानंतर ते अक्षय पाटील घरी जाऊन मॅच बघतील त्यावेळेला ते पुन्हा एकदा स्मरण करतील की हा मी अक्षय, हा तूच आहे तो अक्षय जो यष्ट्यांच्या मागे आहे. आणि ज्या पद्धतीने ज्यानं खूप चांगला कॅच ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. नक्की जरी श्री झाले असेल तरी अगदी 24 मुलाच्या खेळाडूला लाजवतील ज्या पद्धतीने आता सध्या त्यांचं वय दिसून येत नाही. हँडसम क्रिकेटर. धावसंख्या फलकावरती 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 विकेट 10 रन हे सध्या फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. एका बाजूला प्रणय ज्याचे पहिले 3 बॉल जरूर विपक्षात राहिले. यावेळेला त्यानं खेचून आणलाय विजय आपल्याकडे. याही बॉलला फटका चांगला. क्षेत्ररक्षक डीप मधनं प्रथमेश गरत बंटी त्या बॉलला फील्ड करतील. फेकी येईल तदवरती जर तपासून पाहिलं ॲक्युरेट खूप चांगल्या पद्धतीनं जिथे ज्यांची फेकी बघायला मिळाली. स्कोर कार्डला धावसंख्या आता आकार घेते 1 न. जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 11. 5 बॉलचा खेळ देखील झाला. 5 षटकांचा मॅच आहे आणि या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना प्रणय पाटील मागील मॅचचा राजा ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅच राहिला. आणि तदनंतर आता जर तपासून पाहिलं तर या षटकात धावा त्यांच्या विपक्षात यायला लागलेत. स्कोर कार्डला धावांची गती 11-11ला 1 धक्का. पहिलं षटक 5 बॉलचा खेळ संपलाय.
चहाला वेळ नाही परंतु वेळेला चहा हवाच आणि या दिदीने इथे चहा आणलाय त्यांचं आभार आहेत धन्यवाद थँक्यू सो मच. स्कोर कार्डला धावसंख्या 11 यावेळेला बॉल थर्डमॅन मधनं फरार निरंजन यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. निरंजन अगदी मजबूत बांधायचे आणि वजनदार यष्टी कोसळली परंतु संघासाठी पुन्हा उभे राहिले धावले बॉलच्या मागे आणि बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर निघून गेला. प्रणयचं षटक महागडं कॉस्टली 15 रनचं ॲक्शन रिप्ले त्या बॉलचा जिथे निरंजन यांची घसरण देखील आपण पाहू शकता. आणि इथे आपण पाहतात बॅलन्स हरवला आणि तदनंतर जयेश बॉम्ब आपल्याला पाहायला मिळतात. जर चाफेवाडी संघ आज क्वालिफाय होते तर 5,000 रुपये ते जमा आहेत. त्यांनी कडक 500च्या 10 नोटी इथे पोहोचवल्या त्यांचं धन्यवाद. या चाफेवाडी चषकासाठी प्रेम दाखवलं. प्रणयचं षटक 15 रनचं 1 विकेट मिळाली जरूर. आता आलेत बंटी बजाता सबकी घंटी आता दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल बंटीच्या विपक्षात आक्रमण प्रणय पाटील बॉलच्या मागे. अरे इथे आपण पाहतात हरीश देखील बॉलकडे पाहत राहिले. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आता इथून आपण पाहू शकता बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. नशिबानं नाही साथ दिली. बंटी सांगतील की याहून चांगलं मला नाही जमणार मित्रांनो. बस हा एक शेवटचा माझ्याकडे ऑप्शन होता की मी फलंदाजाला बाद करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत होतो असताना तुम्ही जर मला नाही साथ दिली बॉल जाणार सीमा रेषेच्या बाहेर मिळणार चौकार. प्रणय पोहोचले पण तदनंतर हर्ष आला आणि हर्षनं सांगितलं की प्रणय तुझा आणि मग सीन असा झाला की मोये ऍक्शन रिप्ले ऑलमोस्ट सगळं झालं आणि तदनंतर हर्षनं सांगितलं की हा धरतीला दान. जिथे प्रणय दादा आलाय आणि प्रणय दादाला देऊया संधी. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आता ऑन साईडला फटका केला पुन्हा एकदा. आता हर्ष चाललेत वेगानं बॉलकडे फिल्डिंग करतील आणि तुर्तास धावसंख्या जर तपासून पाहिली ॲक्युरेट फेकी खूप चांगल्या पद्धतीने हा थ्रो आलाय. निरंजन तिथे आहेत. त्यांनी तो मागील बॉल अगदी थर्डमॅन मधून शेवटचा बॉल चौकार गेला. त्यांच्या शरीराच्या यष्टीनुसार जे एफर्ट्स दिले त्यांच्या त्या एफर्ट्स करता जयेश पाटील बॉम्ब यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज. आणि जिथे आपण पाहतायत शरीर यष्टी जी आहे ना मजबूत त्या मजबूत शरीर यष्टी असताना देखील ज्यांचे एफर्ट्स मॅटर करत होते तिथे आणि त्यावेळेला जयेश बॉम्ब यांच्या नजरेत आले. त्यांनी सांगितलं की त्यांना 200 देऊन टाका. ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीचे एफर्ट्स कारण जवळपास 70 75 80च्या घरात असणारं शरीर घेऊन बॉलच्या मागे धावायचं सोपं नसतं आणि ते सगळं जयेश पाटील बॉम्ब यांनी पाहिलं आणि त्यानंतर सांगितलं की त्यांच्या एफर्ट्सला सलाम. 200 रुपये त्यांना आमच्याकडनं. आता इथे टॉप ऑफ द बॉल आले. स्कोअर ऑफ द विकेटचा फटका खेळायचा होता 20 रन. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. याही बॉलला बॉल फारच बाहेर परंतु पंचांनी दर्शवले की तो व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या सहाय्यानं स्कोर कार्डला गतीमध्ये आकार 21 रन हे सध्या पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले आपण पाहता बंटी फारच बाहेर बॉल सोडून दिला आणि तदनंतर तो बॉल आणखीन बाहेर गेला. बॅट्समन स्वतःवरती नाराज की ह्या बॉलला मी कनेक्ट नाही करू शकले. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही बॉलला मारलं बॉल सीमा रेषेच्या बाहेर. शॉट थर्डमॅन आहे शॉट फाईन लेग आहे शॉट पॉईंट आहे शॉट कव्हरला खेळाडू तदनंतर वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू लॉंग ऑनला खेळाडू मिड विकेटला एक खेळाडू शॉट स्क्वेअर लेगला एक खेळाडू गोलंदाज तयार. या बॉलला मागील बॉलवरती नाही झाला. आता या बॉलवरती झालाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आउटफील्डला फाडत चिरत 1 बाउन्सनं 4 रन. धावसंख्या 25 षटक क्रमांक चालू आहे दुसऱ्या आणि गोलंदाजी मार्क वरती आहेत बंटी. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. बॉल चाललाय पुन्हा एकदा
इथे निरंजन जिथे आहेत एफर्ट्स आणि फार एफर्ट्स, परंतु बॉल फाईन लेग मधनं क्लिअर. आता जयेश बॉम्ब तुम्ही पुन्हा येणार आहेत का या एफर्ट्सच्या माध्यमातून? काय एफर्ट्स लावलेत? ऍक्शन रिप्ले बघायला आवडेल. प्रवीण पाटील सांगतात की हो आलोय तुमच्या पुढे घेऊन. हा पहा, हा होता बॉल वाईट. तदनंतर अक्षय बीट झाले, अक्षयला नाही बॉल भेटला. तदनंतर निरंजन यांचे प्रयत्न पहा. एफर्ट्स खूप मायने देणारे होते. हरकत नाही, तो बॉल नाही भेटला, परंतु चेंडू इथून आता 4 धाव्यांना आकार घेतोय आणि जाऊन पोहोचते 30 वरती. बंटी पुन्हा तयार. याही वेळेला फटका चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट ना. बॉल सीमारेषेच्या पार. अगदी आपण पाहता डिपिश पॉइंटला क्लिअर होत असताना आलाय चौकार. 4. येस, आता जयेश बॉम्ब सांगतात, मी त्यांना मेसेज दिलाच होता की मागील बॉलवरती देखील एफर्ट चांगले होते. ज्या शरीरयष्टीच्या मानानं निरंजन यांनी जे प्रयत्न केले ते प्रामाणिक होते. जो मी मगाशी देखील उल्लेख केला की अगदी वजन शरीर घेऊन बॉलच्या मागे पळायचं, धावायचं, बॉलसाठी अगदी पडायचं. आणि त्या निरंजनसाठी पुन्हा एकदा जयेश बॉम्ब खुश झालेत. आणखीन 200 मार्केटमध्ये आता पैसा जमा होत चाललाय. 400 झाले. आणि तदनंतर निरंजन सांगतील की जरी तिथे यश नाही मिळालं, परंतु प्रयत्नांती परमेश्वर. आणि ते प्रयत्न आवडले जयेश बॉम्ब यांना. आणि तदनंतर त्यांच्यासाठी ठेवले 400 रुपये. आणखीन प्रयत्न करा. जर झेल डाय मारून पकडला निरंजननं तर 500 आहेत. म्हणजेच आता तीही संधी आहे. नयन आम्हाला हा मेसेज येतात की जयेश बॉम्ब खुश आहेत निरंजन यांच्यावरती. डाय मारून पकडा झेल, मिळवा 500. अगदी बरोबर. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणय दत्तात्रेय पाटील दाखल झालाय. सफाई क्रिकेट मधला हाही एक प्रिन्स आहे. पहिलाच बॉल आउट अपील. पंचांनी सांगितलं की हाईट फॅक्टर मॅटर करते. फेकी इथे देखील आपण पाहतात व्यवस्थित नव्हती. आता बंटी आलेत वेगानं. प्रणयनं इथे अग्रेशन दाखवलं जरूर, परंतु योग्य ती फेकी नव्हती. बाईकचे संकेत आले. सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्याने रनसंख्या 36. हा धावफलकावरती आहे. ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा पाहताय. हा पहा ऍक्शन रिप्ले. चेंडू अगदी 5 ते 6 फुटावर होते, परंतु हिट नाही लागला तिथे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 36. 5 षटकांचं क्रिकेट आणि त्यामध्ये आता षटक क्रमांक चालू आहे 3रं. चाफेवाडीतून अनेक प्रेक्षक आता या मॅच समेत जोडले असतील. प्रणय यांच्या सौभाग्यवती कांक्षिणी त्याही जोडल्यात. सुनीता पाटील त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांचे मिस्टर सध्या गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि त्यांना शुभेच्छा त्यांनी दिल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. या वाला फटका बेमिसाल. खूप चांगलं टायमिंग. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. ॲडम गिलक्रिस्ट, सुरेश रैना कॉपीबुक स्टाईलनं बॉल दमदार षटकार. शिवनेरी चषकाचा सुवर्ण षटकार. 6 रन. पहिली बारी लागला तर लय भारी. हे आहेत सुपला शॉर्ट फेम योगेश वाघ, व्हॉइस ऑफ मुरबाड यांचा आवाज आपण ऐकला. खूप अगदी भरपूर लांबचा प्रवास करून ते पालघर देखील गाठतात. ज्यावेळेला MPL मासवन प्रीमियर लीगचा तो थरार असतो आणि त्यांचे देखील त्या भेटण्याचा योग आला. खूप चांगलं समालोचन. अगदी छोट्याशा गावामधून खेड्यापाड्यातून ज्यांनी सुरुवात केली आणि तदनंतर सुपला शॉट हे योगेश वाघ हे मात्र फेमस झाले. आणि तदनंतर त्यांचं समालोचन अगदी DJ कँडी यांच्या माध्यमातून त्या षटकारासाठी ज्यांनी दाखवलं. त्याच पद्धतीने आपण दशरथ पाटील सरांना देखील ऐकलं असेल. तोही आगरी आवाज अगदी बेधुंद होऊन समालोचन करण्याआधी चार्जिंग महत्वाची असा सातत्याने त्यांचा उल्लेख असतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 42 रन्स, 42 धावा, गडी बाद 1. पुन्हा एकदा खोलातला बॉल चाललाय समोर. क्षेत्ररक्षक आहे डीप मधनं. बॉलला फील्ड करतील आणि फील्ड करतील. तुर्ताच मिळते सिंगलच्या साह्याने. रनसंख्या 43. कशासाठी?
थ्रो गोलंदाजी करिता प्रणय वरती आता आक्षेप घेतलाय. प्रणयचा हा बॉल कुठल्या पद्धतीने राहील या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. तिसरे पंच आहेत आणि तिसरे पंच दर्शवतील की घडलंय काय. फेअर बॉल. इथून आपण पाहताय हा चांगला बॉल आहे आणि जिथे आता प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 43 ला धक्का 1. एका बाजूला आपण पाहतायत दुसऱ्या डावामध्ये फलंदाजीसाठी प्रणयला आता सीट बेल्ट आत्ताच इथून रेडी करावे लागतील कारण मोठी उड्डाण घ्यायची आहे. मागील मॅच मध्ये कमी धावांचा स्कोर होता. या मॅच मध्ये स्कोर कार्ड आत्ताच 3 षटकांचा खेळ पूर्ण होत नाही तोवरती 43 ला पोहोचलाय. म्हणजे दुसऱ्या डावात जर आपण तपासून पाहिलं श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी याही संघाला चांगले क्रिकेट दाखवणं गरजेचंच राहील. बॅटची कट क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. निरंजन डाय मारून होता कॅच परंतु तो कॅच आता सरळ आलाय आणि इथे फलंदाज बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन गॉन. याही षटकारानं बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. पंच काय दर्शवतात की आम्हाला तिसऱ्या पंचाची मदत घ्यायचं. टीव्ही अंपायर सांगतील की तो बॉल षटकार आहे की चौकार आहे परंतु फटका बेमिसाल आहे. नाव आहे फलंदाजाचं साहिल घरत. चांगला स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले आपला पाहायला मिळतोय. आता सध्या हा बॉल रोल 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 अँड 4 रन्स. चौकार आहे. हा चौकार आहे. धावसंख्या 4 न फ्लाय म्हणजेच धावसंख्या आता 47. विचार करावा लागेल आणि तदनंतर आता गोलंदाजी मार्कवरती यावं लागेल. एका बाजूला चाफेवाडी, एका बाजूला आपण पाहतात डोंगरीपाडा. गोलंदाजी मार्कवरती हर्ष, एका बाजूला महेश घरत आपला एक्सपिरियन्स शेअर करतात हर्षला की भाई तुला येणाऱ्या काळात गोलंदाजी कशी करायची आहे तुला इथून निश्चित स्वरूपात मी माझा अनुभव शेअर करतोय. जर धावा आता 3 षटकांमध्ये वाढल्यात तर तुला 4थं षटक क्रुशल आहे आणि ते षटक जर चांगलं राहिले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण या स्कोर कार्डला आपल्या आटोक्यात आणू शकतो. ड्रिंक्स आतमध्ये झाले तत्पूर्वी देऊया डीजे कॅन्डीला संधी आणि ऐकूया श्रवणीय गीत. काल्या थँक्यू थँक्यू सो मच. विद्यमान उपसरपंच विंकोजी म्हात्रे साहेबांचं इथे मुख्य व्यासपीठावरती होते आगमन. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. ते आता वाट बघतात की आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे. गोलंदाजी मार्कवरती हर्ष. हर्षच्या स्कूल फ्रेंड्स नाहीतर साहिलच्या स्कूल फ्रेंड्स करिता त्यांच्याकडनं साहिलच्या खेळाला आहेत 500 रुपये. जर साहिल सलग 3 बॉल 3 षटकार ठोकतोय तर त्याचे वर्गमित्र ज्या बाकावरती बसून त्यानं आयुष्याचं एक महत्वाची इनिंग साकारली ती म्हणजे शाळेचं जीवन. ते महत्वाचं असतं प्रत्येकाच्या आठवणीतलं. आणि त्या शाळेतल्या मित्रांनी त्याला सांगितलं की साहिल मित्रा जुन्या आठवणींना उजाळ्या दे. ज्या वेळेला शाळेच्या पटांगणात तू बॅटिंग करायचा ती अफलातून बॅटिंग या ग्राउंड मध्ये झाली. श्री गणेश डोंगरीपाडा धमाल बॅटिंग. फक्त 3 षटकात 47 धावा करून सामन्यात खळबळ. क्या बात आहे प्रवीण पाटील. क्लास. प्रवीण पाटीलच्या पुढे हा क्लास शब्द लावावाच लागेल. फुलर लेनचा बॉल आणि तदनंतर तो मागील होता. आम्ही इथे घाबरलो थोड्या वेळासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्ष तयार.
षटकातील इथून आता बॉल क्रमांक 1 चौथं षटक हर्ष पाटील. हर्ष पाटीलचा खोलातला बॉल होता आणि इथे मात्र हातामध्ये तो बॉल नाही आला. इथून फक्त मिळते सिंगलच्या सहाय्याने 48. चौथ्या षटकाची सुरुवात दिमागदार, हर्षचा वेग आणि तदनंतर अचूक टप्पा, खोलातला बॉल, उत्तर नव्हतं. व्यंकटेशकडे आता साहिल आलेत. साहिलच्या वर्गमित्रांनी सांगितलं की साहिल मित्रा 3 षटकार ठोक, 500 घे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आता सध्या ते षटकार येतील का. एका बाजूला चाफेवाडी संघ सांगेल की आता षटकार नाही तर आता आमची चांगली बॉलिंग पहा, आमची चांगली फिल्डिंग पहा, आमचं चांगलं क्षेत्ररक्षण पहा. पाहूया काय होतंय. जयेश घरत सध्या गोडगळ्याचे धनी VIP बॉक्समध्ये फुल ठसन या ग्रुपच्या स्टँड मध्ये स्थानापन्न विराजमान आहेत. फटका चांगला, बॉल चाललाय बिटवीन द गॅप, सीमा रेषेच्या जवळ, आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. पेटवलंय त्याग विजवा, अदरवाईज तिथे आयोजक पोचतील आणि मग तदनंतर ती आम्हाला विजवावी लागेल. त्या अनुषंगाने तुम्ही जे लाडके प्रेक्षक आणि सफाईचे क्रिकेट दर्दी आहेत आणि ते चांगले आहेत त्यांना विनंती करतोय की आपण प्लीज ती आग विझवून टाकायची आहे. खूप चांगलं गीत. ज्या वेळेला शाळेचा उल्लेख झाला आणि त्यावेळेला कॅन्डी यांच्या लगेच डोक्यामध्ये तो प्लग तिथे चार्ज झाला आणि त्यांनी सांगितलं की होऊन जाऊ दे तेही सॉन्ग, आणि ते घेऊन आलेत. तेही आपण ऐकणार आहोत. सध्या 3 बॉलचा खेळ झालाय. चौकार आलाय मागील बॉलवरती. रनसंख्या 53ला जाऊन पोहोचले आणि चौथा बॉल आता येणं बाकी आहे. एका बाजूला योगेश घेरट डोंगरीपाडा या संघाच्या डगआउटमध्ये एन्जॉय करतात. आपला संघ खूप चांगली अफलातून बॅटिंग करत असताना योगेशजी घेरट त्यांना आपण पाहिलं ऍक्शन रिप्लेमध्ये. आता धावसंख्या आहे ती म्हणजे 53. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आता सध्या हर्ष आज सफाळे विटी लाईन गेटमध्ये हे खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. फुलरलेनचा बॉल चालला. क्षेत्ररक्षक आहेत शॉट थर्डमॅन मध्ये निरंजन, आणि त्या बॉलला त्यांनी फील्ड केले. बॉल राहतोय तो म्हणजे सिंगल करिता. 4 बॉलचा खेळ संपला. 54 धावा. दुसऱ्या डावात प्रणय पाटीलची बॅट महत्वाची राहील. बंटी यांची फलंदाजी चांगली राहील. तदनंतर अक्षय पाटील यांच्याकडनं भूमिका असेल ॲज अ कॅप्टन म्हणून संघ गेमला कसं पुढे चालवावं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्ष. व्यंकटेश एका बाजूला आहेत ज्यांनी 7 बॉलमध्ये रन केलेत 15. एका बाजूला साहिलच्या स्कूल फ्रेंड्स यांच्याकडनं आहेत 500. ठोका 3 षटकार आणि कमवा 500. पहिला येईल का यावेळेला. चेंडू फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. फलंदाज बाद. गॉन. सोनेरी घाट स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट घाटाला पळ्या 100 घाटाला पळ्या 100 झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती आपण पाहताय 54. हिमांशू आता सध्या आपल्या आईच्या मांडीवरती बसून मोबाईलमध्ये मग्न झालेत. येणाऱ्या काळात ते समालोचक होतील आणि तदनंतर सफाळ्यातून आणखीन एक आवाज हिमू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात केली त्यांनी अगदी लहान वयात. हॅलो पासून सुरुवात. येणाऱ्या काळात ती समालोचनात तकदीर होईल. येणार तुझ्याकडे माईक येणार आहे. इथे देखील आपण पाहतात खूप चांगल्या पद्धतीनं ह्या बॉलला डॉट बॉल हाताळला आणि षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपला. 54 रन. श्रीकांत भोईर सरांचं आगमन, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 1500 रुपयाचं आले आणि एक जबरदस्त पंच राहिले, एक चांगले समालोचक राहिले, एक चांगले व्यक्तिमत्व राहिले आणि ते श्रीकांतजी भोईर सर त्यांचा संघ पुढे गेला आणि तदनंतर ते दाखल झालेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती तो पुढचा सामना बघण्याकरिता. 5 षटकांचा खेळ संपला. 54 रन. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया रिफ्रेशमेंट करणारं डीजे कॅन्डी यांचं चांगलं गीत.
च्या विपक्षात नाही खेळणार. लिलाव प्रक्रियेमध्ये मुंबई संघाने त्यांना रिलीज केलं आणि तदनंतर मग त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही दुसऱ्या संघामध्ये नाही खेळू शकत. मुंबईनं मला भारतामध्ये प्रेम का मिळालं तर मुंबई संघाकडून मी ज्यावेळेला क्रिकेट खेळलो आणि त्या मुंबई इंडियन्स नाही तर क्रिकेट नाही. शेवटी IPL ला अलविदा केला आणि बॅटिंग कोच झाले आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात ते पुन्हा एकदा बघायला मिळतील. कायरन पोलार्डसारखा खेळाडू होणं नाही. जाऊया मॅचकडे. यावेळेला लाऊड अपील. बॉल चालला पॉईंट बंद गलीमधून सरळ. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलेत खरे. आता धावसंख्या इथून मिळतील त्या म्हणजेच 2. सुरेंद्र सुरळी चांगल्या पद्धतीने थ्रो केला. तिसऱ्या रनचा प्रयत्न. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. विकेटचं पतन. यस कँडी. थँक्यू सो मच श्रुती घरत. तुमचं देखील खूप खूप धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आमच्या समालोचनाची दखल घेतली. थँक्यू सो मच श्रुती घरत. धन्यवाद. बेटेगाव हे मात्र इथून या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय. ते सध्या या मॅचमध्ये जोडलेले आहेत आणि त्यांनी आमच्या या समालोचनासाठी खूप चांगलं मेसेज पाठवलं. थँक्यू श्रुतिक. स्वागत आहे तुझं या शिवनेरी चषकामध्ये. 57 आणि 57ला 4. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत. कुणाल दाखल झालेत. आता अवघ्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती व्यंकटेशच्या खोलातला बॉल आणि क्षेत्ररक्षक निरंजन यांना हॅलो टाटा बाय बाय करत बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. थँक्यू. कैसे भी आए रन आने चाहिए. सध्या ते आलेत. धावसंख्या फलकावरती 61. याही षटकात 5 रन त्या 2 बाईच्या वगळता 61 फलकावरती लागल्या. 3 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. गोलंदाज तयार. याही वला फटका खेळलाय. बॉल चाललाय. खेळाडू मिड विकेट मधनं वेगानं पुढे येतील. किपरला सांगितलंय थ्रो आणि थ्रो इथे देखील आपण पाहता थोडासा स्वेअर राहिला. बॅकअपला आपण पाहतायत महेश घरत. खूप चांगल्या पद्धतीने. तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला. अनुभवाचा खेळाडू आणि सध्या आपण तेच पाहतायत महेश. बॉलचा खेळ झालाय 4 बॉलचा खेळ संपल्या. धावसंख्या 63. प्रणय वेगानं पुढे आले होते. फेकी आली. अक्षयला देखील तो बॉल नाही भेटला परंतु महेश घरत यांनी खूप चांगला बॅकअप. अगदी आपण पाहतात एक्सपिरियन्स. अनेक वर्षाचा प्रदीर्घ कालावधी ज्यांनी क्रिकेटला दिला. 63 रन फलकावरती आहेत. बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 4 अवघ्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 2 बॉलमध्ये बॅटिंग करणारी टीम सांगेल की आम्हाला 70ला टच करायचं आहे. फिल्डिंग टीम सांगेल की 65च्या आत कार्यक्रम कसा करता येईल ह्याच्याकडे त्यांचं लक्षच आफेवाडीचं. फटका खेळलाय. वेगानं बॉल चाललाय. जिथे हर्षनं बॉलला फील्ड केलं. अतुल आहेत आणि आता दुसरीचा प्रयत्न तर केलाय जरूर. फलंदाज होतील बाद. अक्षय पाटीलनं पुन्हा एकदा इथे आपण पाहू शकता फलंदाज बाद केल्यानंतर त्या बॉलला पुन्हा एकदा सोडलं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 64. घेऊ एक छोटासा ब्रेक. याच्याकडे आपण पाहतात एकदा प्रामुख्याने लक्ष असेल. हा रनआउट. अक्षयनं बॉल आउट केल्यानंतर फलंदाज बाद. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले अक्षय पाटील विराट कोहलीपेक्षा कमी नाही ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. कॅन्डी यांच्याकरिता आपण पाहतात किरणजी कारभारी यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राईज जीपे डिजिटल इंडिया. कॅन्डी सांगतात की भाई रात्रीमध्ये देखील मी चमकतो. माझं नाव आहे कॅन्डी. फटका खेळायचा होता. षटक इथे देखील संपले. 5 षटकांचा खेळ संपला. रणसंख्या फलकावरती 64. 65ची गरज. या 65 धावा फलकावरती प्रगती पथावरती कशा होतील कशा नाही होतील. एका बाजूला आपण पाहतायत कुशी 11 श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी चेस करेल की मग एका बाजूला श्री गणेश डोंगरीपाडा या धावा डिफेंड करेल. हेही समीकरण मजा येईल. गणितात सोडवणील कोण आणि कुठला संघ पास होईल या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. 64 फलकावरती लागल्या. आता टीम प्लॅनिंग होईल. अक्षय पाटील सांगतील की येणाऱ्या काळात आपल्याला काय करायचं आहे. तर एका बाजूला डोंगरीपाडा संघ देखील प्लॅनिंग मधून उतरेल मैदानाच्या आत. 64 फलकावरती
65ची गरज आणि ज्यावेळेला 65ची गरज असताना रनचेजला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती या स्पर्धेचे मुख्य समालोचक व्हॉइस ऑफ वाकळण अर्थात ओमकार शेट्टे सर, ऐकूया त्यांचा गोड आवाज. धन्यवाद. थँक्यू डीजे. ह्या मॅच हायलाइट्स व्यंकटेशची बॅटिंग सध्या तुमच्या समोर. खूप चांगला क्रिकेट खेळताना मैदानावरती तो दिसला आणि 23 धावेची 11 बॉलमध्ये एक झुंजार खेळी त्याच्या बॅटमधनं आली. काही जीवनदान त्याच्या वाट्याला, त्यानंतर फलंदाजीतलं दमखम ते देखील त्यानं दाखवलं आणि हे प्रेक्षक सध्या ऑन स्क्रीन मॅच एन्जॉय करताना तुम्हाला पाहायला मिळतात. त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं आहे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हार्दिकला सध्या तुम्ही पाहता या हार्दिक मंचावरती आपलं मनपूर्वक आणि स्वागत शाब्दिक सुमनानी या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या हार्दिक किणी या सफाळ्याचा एक बुलंद आवाज. तर हार्दिक सध्या चॅट मध्ये बिझी आहे, चेहऱ्यावरती स्माइल आहे. कदाचित वहिनीचा एक गोड मेसेज आलेला असावा की आज थोडा हिरो दिसतोय भाऊ. आणि या आपण हार्दिकचं देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. या स्पर्धेमध्ये 5 दिवस खूप सुंदर समालोचन त्याच्या आवाजानं इथे रंगताना ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळाली. त्याचं देखील करूया आपण मोस्ट वेलकम. आणि आता जाऊयात आपण ऑन गोईंग मॅच मध्ये. इथे सामना सुरू होतोय. मॅच मध्ये लढाईची झाली आहे सुरुवात. परेश मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून हे सर्व क्रीडांगण फ्लडलाइट्स व्यासपीठ उभारण्यात आलं आणि आपण काही क्षणात आता वळतोय या मॅच मध्ये जिथे एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. एक मोठं रनचेस करायचंय. टीम श्रीकृष्ण साफेवाडी मैदानावरती खेळतीये. 30 चेंडू 65. प्रथमेश आणि अगदी आपण पाहताय प्रणय पाटील पी फॅक्टर व्ही फॅक्टर बनेल का. व्ही फॉर विक्ट्री या मॅच मध्ये या दोन्ही बॅट्समनचं चालणं टीम खुशी 11 साठी खूप गरजेचं आहे. डीजे कॅन्डी आपल्या सोबत, डीबीएन लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम. आपण जाऊया आता ऑनगोईंग मॅच मध्ये जिथे सामन्याची सुरुवात एक मोठ्या स्टेजला एक मोठा सामना आपल्या भेटीसाठी आलाय. ऑल द बेस्ट दोन्ही टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना अपेक्षित आहे. या पाहूयात ती मॅच या ठिकाणी आपल्याला हे दोन संघ या ठिकाणी दाखवतील का. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचची सुरुवात. सुना समंदर को आज बड़ा गुमान आया है, उधरी ले चलो कष्टी जहां शिवनेरी ट्रॉफी का तूफा लौटा. पहिला बॉल श्री गणेश डोंगरीपाडा टीमच्या नावावरती राहिलाय. डॉट बॉल न झाली या मॅचची सुरुवात. आदरणीय दत्तात्रय पाटील काका मॅच एन्जॉय करतात. चाफेवाडीचा पूर्ण खरं तर या संघाचा सपोर्टर्स मॅच पाहतात. डोंगरीपाडा जवळजवळ गाव मैदानावरती पाडा आलाय. त्यांचं स्वागत. फटका फसलाय. कॅचचा कॉल. बॉल अँड कॉटची संधी. टीपलाय झेल आणि बंटीची विकेट मैदानाच्या बाहेर आणि धक्का पहिला लागलाय टीम चाफेवाडीला.
थँक्यू सो मच आणि मनपूर्वक आभार डीजे कॅन्डी वाकडण गाव ज्यानं आज केतन म्हात्रे नावाचा सुपरस्टार दिला आमचे बंधू. खरं तर केतन म्हात्रे आणि आम्ही एकाच गावाला बिलॉंग करतो. केतनचा आजही मला कारकिर्दीतला पहिला षटकार आठवतो ज्यानं वाकण गावामध्ये अगदी बँजो टीमसाठी खेळताना नंबर 9 वरती येऊन मारला. त्यानंतर सहज समालोचन करता करता केतनची पहिली मॅच आणि माझा समालोचनाचा पहिला दिवस की इन फ्युचर केतन मात्र स्टार बनल आणि ती गोष्ट माझ्या देखील लक्षात नव्हती. ज्यावेळी फर्स्ट टाइम 6 वर्षानंतर केतन म्हात्रेला 4 व्हीलर्स कार बाईक मिळाला फॉर्च्यून इव्हेंट्सनं त्याची इंटरव्ह्यू कव्हर केली जी यूट्यूब ब्रॉडकास्टिंग टीम आहे रायगडातील पनवेल तालुक्याच्या खुटारी गावातील. आणि त्यानंतर केतन अगदी अफकुस मिळाला की ओमकार शेट्टीने म्हणालेले ते शब्द की भविष्यात स्टार बनेल ते मनामध्ये होते आणि त्यानंतर अगदी डोळ्यातनं अश्रू आले आणि आज केतन म्हात्रे म्हटलं की पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा प्राईड बनलाय. थँक्यू सो मच डीजे कॅन्डी. आज वाकण गावाचं नाव ज्यानं जगाच्या नकाशावरती आणलं. ऑन साईडला फटका चाललाय चाफेवाडीचा वंडर बॉय. सामना सोडणार नाहीये प्रणय मैदानाच्या आतमध्ये. कोण त्याला साथ देतंय मैदानावरती कोण त्याच्या विरुद्ध लढतोय तो फरक प्रणयच्या बॅटिंगनं आणि त्याच्या क्रिकेटनं कधी केला नाही. एक शांत स्वभावाचा खेळाडू जरी असला मैदानाच्या आतमध्ये तो तितकाच आक्रमक आहे आणि त्याच्या आक्रमकतेला जोड मिळणं ते गरजेचं आहे. दोन्ही बंधुराज बॅटिंग ट्रॅकवर. जितू खूप सुंदर बॉलिंग करतोय. बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरनं काढलाय आणि इकडे झाली आहे कॅच ड्रॉप. खतरनाक होईल ही मॅच. चांगला रंगील हा सामना यात शंका नाही आहे कारण एक चांगल्या मॅच साठी प्रेक्षक राजा या मैदानावरती उपस्थित झाला. सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना एक क्लोज मॅच या ठिकाणी पाहायची आहे. एक रफ अँड टफ सामना या मैदानावरती अनुभवायचा आहे आणि तो सामना मैदानावरती इथनं होणार का त्याच्या चर्चा देखील सुरू झाल्यात. रंगू लागला हा खेळ कारण आता लढाई यांना प्रतिष्ठेची बनली आहे. मैदानाच्या आतमध्ये जे काही पहिल्या डावामध्ये घडलंय त्यानंतर माहोल गरम झालाय आणि त्याला अजून जर तापवायचं आहे तर रन्स येणं गरजेचं आहे. सिंगलचा प्रयत्न. सध्या डोंगरीपाडा मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती आहे. अतिशय दर्जेदार क्रिकेट आतापर्यंत टीम डोंगरीपाडानं या मॅच मध्ये दाखवलं आणि त्याच क्रिकेटची आशा अपेक्षा मैदानावरती आवर्जून लागली आहे. कारण जर अशी कामगिरी मैदानावरती होत राहिली तर नंतर हा सामना डोंगरीपाडाच्या बाजूने इतका टर्न होईल की अंतिम 6 बॉल 20-22 पेक्षा जास्त समीकरण बाकी राहू शकतं. अक्षयचा सोडलेला झेल या मॅच मध्ये एक मोठा उपद्रव या ठिकाणी घडून आणू शकतो आणि त्यासाठीच मैदानावरती इकडे टीम तयार आहे. ती म्हणजेच आपण पाहताय श्री गणेश डोंगरीपाडा. व्यंकटेश त्याच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजी होती झेल सुटल्यानंतर कारण त्याला माहिती आहे आता हा झेल जो सुटला अक्षय पाटीलचा. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये वेगानं रन बनवण्यासाठी अक्षय पाटीलला ओळखलं जातं. प्रणय आणि अक्षय ही 2 भावांची जोडी. समोर डोंगरीपाडा खूप चांगलं क्रिकेट खेळली आहे त्याच्यामुळे अगदी दबावानं आता टीम खुशी 11 चाफेवाडीवरती बनलाय कारण सुरुवातीचं पहिलं षटक धावाले 4 पण मॅच कुठे संपली आहे. टार्गेट जर पाहिलं ना 5 षटकांनी या मॅच मध्ये बनवायच्या धावा 65 म्हणजे समीकरण आता पोहोचलंय 24 बॉल आणि जिंकण्यासाठी रन्स मैदानावरती करायच्यात त्या म्हणजे 61. त्यामुळे सामना खूप चांगला होईल. प्रणयची बॅट बोलणं गरजेचं आहे. अजूनही त्याच्या बॅटवरती बॉल थोडासा नाराज झालेलाच पाहायला मिळाला. धावफलक इकडे धावफलकावरती थोडंसं पुढे जाताना पाहायला मिळतं. टीमची टोटल सिंगल डबल्सनं पुढे गेली तर अगदी एक गोष्ट म्हणू शकते टीम बिना हवा से क्या फूल खेलेंगे जब तक बारिश ना हो और इक्के दुक्के से मुकाबला जीत पाएगी टीम खुशी 11 साफेवाड़ी जब तक बीच मैदान के अंदर चौके और छक्के ना हो जबकि सामने टारगेट डोंगरीपाड़ा का बड़ा हो. एक मोठं लक्ष टीम डोंगरीपाडानं मैदानावरती उभारलंय. श्री गणेशाच्या आशीर्वादानं डोंगरीपाडा खेळतोय. श्री कृष्णाच्या आशीर्वादानं खुशी 11 चाफेवाडी खेळतीये आणि मॅचची मजा इकडे नाही तर मग कुठे येईल. क्लोज होईल मॅच. इनफिल्डच्या वरनं काढलाय कॅच सोडली आहे. किंमत मोजायला तयार रहा. अक्षय पाटीलचा बॅटचा वार बॉल सीमा पार आलाय चौकार. थँक्यू डीजे. 10 मिनिटं आधी यायला पाहिजे होतं हे गाणं. काल जयशदाचा वाढदिवस होता. आता 12 वाजून मिनिटं झाली आहे त्या ठिकाणी 10 बिलेटेड हॅपी बर्थडे. बैलगाडा क्षेत्रातील एक नामवंत बैलगाडा मालक. खरं तर ज्या सोन्या 50-50 मुळे बैलगाडा क्षेत्राचं आम्हाला देखील वेड लागलं
आणि असा एक नामवंत बैलगाडा मालक म्हणजे जयश्रद्धा पाटील सोनापाडा त्यांच्या नावाचं गुणगान गाणारं हे संगीत या ठिकाणी तुम्ही ऐकत होतात. चौकाराला पहिला अब तक 56चा प्रवास अजूनही या मॅच मध्ये इकडे बाकी आहे. चांगली होईल मॅच, चांगला रंगेल सामना या आशा अपेक्षांसोबत सगळं काही मैदानावरती सुरू आहे. शफल झाले होते, अपील झालाय, पॅड वरती आदळलाय की बॅटला लागलाय, या सगळ्या चर्चा अंपायरच्या मनामध्ये जरूर सुरू राहतील. बट फायनली बॉटम लाईन ऑफ दी एंड आपण पाहताय धावफलक थांबलाय 9 या आकड्यावरती. 65चं रन चेस आणि 9 चेंडू आणि फक्त 9 धावा सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठं क्रिकेट मैदानावरती साकारलंय टीम डोंगरीनं आणि त्यामुळे सध्या जो प्रेशर बनलाय ना तो खूप मोठा झाला. इथे शफल झाले, तदनंतर बॉलला बल लेफ्ट केलं, हा देखील चालला एसटी रक्षकाच्या हातात. म्हणून म्हणालो ना या मॅच मध्ये जे काही करायचं ना प्रणय पाटीलला आता स्वतःच्या हिमतीवरती करायचंय, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. आणि म्हटलं जातं ना ही दुनिया झुकते, फक्त झुकवणारा पाहिजे. चर्चा होईल या मॅचची सफाळे क्रिकेट बेल्ट मध्ये. अजून एक सुंदर बॉल, अपील नॉट आउट. हा देखील चालला बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि त्या ठिकाणी झाली आहे डॉट बॉलची समाप्ती. सलगचे 3 डॉट टाकलेत. काय बॉलिंग करतोय साहिल, अगदी अनेक साऱ्या स्पर्धा त्या साहिल देखील गाजवत आलाय आणि त्याची गोलंदाजी ती देखील सध्या चर्चेचा विषय आणि खूप सुंदर स्पेल. सलगचा 4था डॉट टाकलाय साहिलच्या माध्यमातून. डोंगरीपाडा टीमला जो स्पेल हवा होता ना तो त्यानं टाकलाय. आता या मॅच मध्ये डोंगरीपाडा ड्रायव्हिंग सीटला 2 ओव्हर्स 9 धावा झालेत. 65चं रनचेस या मॅच मध्ये पार करायचंय आणि इथनं देखील म्हणेल सामना संपलेला नाहीये. याचं कारण सफाळ्याच्या क्रिकेटला माहिती आहे प्रणय पाटील जर उभा राहिला रन्स बनवण्याची ताकद प्रणय पाटीलची बॅट ठेवते. त्यामुळे हा सामना अतिशय महत्वाचा दोन्ही टीमच्या दृष्टिकोनानं. आणि ती मॅच कशी जाईल, कुठे जाईल. साहिलचं हे षटक तुम्हाला पाहायला मिळतं. एक विकेटचं अगदी अपील झालं, तो देखील बॉल डॉट होता, अंपायरनं जिकडे नॉट आउट घोषित केलं. त्यानंतर आपण पाहत आहे डॉट बॉल्स सातत्यानं खोला डीप मध्ये यॉर्कर्स अटेम्प्ट करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आणि एक चांगला स्पेल वाईड यॉर्कर्स त्याचे या मॅच मध्ये असरदार राहिले. आणि धावफलक सध्या स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जे थांबलंय धावफलकावर 9 या आकड्यावरती. 18 चेंडू 56 धावा. प्रणय पाटीलची बॅट इथनं तळपणार का, या साऱ्या प्रश्नांची उत्तर आज चाफेवाडीला हारेल जिंकेल ते माहित नाही. प्रणय पाटील लढणार का, लढायला तयार आहे. पहिला मारलाय बॉल चालला डाऊन टू ग्राउंड, सीमा पार आला एक मोठा फटका षटकार. राहुल भाई करतोय दावा, बिंदास लाखाचं बक्षीस लावा. अगदी मथुर महाराष्ट्रातील एक नामवंत बैलगाडा मालक राहुलभाई पाटील आणि त्यांच्या नावाचं गुणगान गाणारा, त्यांच्या नावाला जगाच्या पाठीवरती नेणारा मथुर हा देखील चाललाय सीमा पार. अलाय चौकार, षटकाराच्या पाठोपाठ आलाय आणि 56ची गरज होती, 10 कमी झालेत, बॉल 2 कमी झालेत आणि 16 बॉलचा प्रवास आणि जिंकण्यासाठी धावा 46 करायच्यात. या मॅचची गोल्डन विकेट सध्या बॅटिंग ट्रॅक वरती खेळतीये, त्याचं नाव प्रणय पाटील. जोपर्यंत तो उभा तोपर्यंत जितूला देखील माहिती आहे प्रणय लढेल. मात्र जितूनं काय बॉलिंग केली आहे, पहिला स्पेल जितूचा खतरनाक राहिलाय, जिथे पूर्णपणे प्रथमेशला त्यानं शांत ठेवलं, विकेट देखील त्याच्या खात्यात. आता बॅटच्या समोर राऊंड विकेट आले, त्यामुळे इम्पॅक्ट आउटसाइड द लेग, त्याच्यामुळे अंपायरनं सांगितलं नॉट आउट. या ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात डीबीएन लाईव्ह. अंपायर देखील तेच सांगत असताना आणि विकेट देखील मिस करत होता कदाचित. डीबीएन लाईव्ह या लास्ट मोमेंटला थोडस स्लो मध्ये पाहू. हो, इकडे ऑफ स्टंपला कट होत होता बॉल बाहेर. आणि मुन्ना पठाण शहापुरातील अगदी प्रवास जो सुरू झाला आज 70 बिग बॅश यांसारख्या अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतो. स्वीप केलाय, चालला बॉल सीमा रेषा बाहेर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय चौकार.
टीमची टोटल धाव फलकावरती जर आतापर्यंत आपण पाहिली तर स्कोर आहे 23. हा फुल टॉस आणि तो खेचलाय ऑन साइडला, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय षटकार. 6 धावा आणि त्या सोबतीनं DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम रिव्ह्यूचा वापर करण्यात आलाय. या आपण वळूयात ऑन गोईंग मॅच मध्ये. अगदी आता षटकार आल्यानंतर आपण पाहताय काही क्षणात निर्णय येईल. थोड़ा धीरज रखो, थर्ड अंपायर का डिसीजन आने दो, फिर करेंगे ऐलान. काही क्षणात रिप्ले आपल्यापर्यंत पोहोचेल. थर्ड अंपायरचा इशारा. उमेश केणे सर आपल्या सोबत. आणि अंपायरचा डिसिजन आला नो बॉल. धावफलकावरती आपण पाहताय टीमची टोटल धाव फलकावरती फ्रीच्या बॉलवरती फक्त आणि फक्त एका सिंगलला पुढे जाल. धाव फलक 1 ने पुढे जात असताना स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर या ठिकाणी धाव फलकावरती आतापर्यंत पोहोचलाय जो आपण पाहताय धाव फलकावर 31 धावा. चांगली होईल मॅच. ज्या अशा अपेक्षा मैदानावरती लागलेत त्या खूप सुंदर. 31 ला 1 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा देखील चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल्स तब्बल 5 डॉट झालेत. वेळ खराब. अक्षय पाटीलचं क्रिकेट नाही आणि इथे वेळ चांगली आहे आणि मेहनत चांगली आहे श्री गणेश डोंगरीपाडा टीमची. थँक्यू डीजे. 12 चेंडू 34 धावेची गरज. भावा दम लागतो आपल्या जोडीला हरवायला. हे गाणं तुम्ही ऐकत होता डीजे कॅन्डीच्या माध्यमातून. हालात के सामने कभी सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमीन पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में, किसी दरिया के चाहत में समंदर दरिया में नहीं गिरता. वेलकम बॅक आफ्टर द ड्रिंक ब्रेक. स्वागत सर्वांचं. डावा स्टिकच्या बाहेर अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. बॉल तयार. हा खूप बाहेर फेकलाय. ओ लाख फॅक्टर ऑन. किस्मत भी देती है बहादुरों का साथ. बॉल चाललाय सीमा पार. 1+4 आले धावा 5 आणि समीकरण उरलाय 12 मध्ये 28. थँक्यू डीजे. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आपल्याला जो कोण नसतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. या मॅच मध्ये मात्र स्पर्धेच्या आत आणि स्पर्धेच्या बाहेर कोण त्याचं उत्तर थोडा वेळ मैदानावरती आपल्याला देईल. इथे बॉल हवेत काही काळ जरूर राहिला
तदनंतर मैदानावरती समीकरण आपण पाहताय बदलतंय. मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आलाय. दीपक बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गोलंदाजी त्याला चांगली करावी लागेल कारण या मॅच मध्ये आता ते गरजेचं झालंय. समीकरण मैदानावरती 38 मलिंगा स्टाईल सध्या बॉलिंग करताना आपण दीपकला पाहताय. टप्पा पडला बॅटची कडा. ओ इकडे पण दिलाय नशिबानं 7 आशीर्वाद. बॉल चाललाय सरळ. हिंदुश्री कुणाल दादा पाटील यांच्या कटआउटला एक सन्मान देणारा हा आलाय चौकार. चाफेवाडीचा डगआउट जिकडे स्माइल गायब झाल्या होत्या परत आलेत. याच नाव मित्रांनो क्रिकेट है. कभी जीत का दस्तूर, कभी हार का मातम, कभी खुशी तो कभी गम, इसलिए तुम सब हम दीवाने है शिवनेरी चषक नाम के. आणि सफाळेकर म्हणून तर म्हणतात ना हमें चांद चाहिए ना फलक, हमें बस चाहिए शिवनेरी ट्रॉफी की एक झलक. आणि शिवनेरी चषकाची एक झलक फक्त भावा काफी हाय. अनिल दादा पाटील यांच्या वतीने प्रणयच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. पारितोषिक लागतील कारण प्रत्येकाला माहिती आहे ही मॅच आता महत्वाची झाली आहे. अस्तित्वाची लढाई आहे. डोंगरीपाडाला कमी लेखून चालणार नाहीये. डोंगरीपाडानं देखील सध्या घाम अगदी चांगलाच फोडलाय. मजाल मॅचला कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा जो रंगतोय. शिवनेरी चषकामध्ये लढाई सुरू झाली आहे. एका बाजूला डोंगरीपाडा, दुसऱ्या बाजूला खुशी इलेव्हन चाफेवाडी, श्रीकृष्ण चाफेवाडी, श्री गणेश डोंगरीपाडा त्यांच्यातला संघर्ष. एक्स्ट्रा रन्स खूप येत आहेत. मागच्या मॅच मध्ये अशाच धावा तर मिळाल्या होत्या टीम द्वारकामाई चिखलपाडाला. आणि तदनंतर एका हाती सामना अगदी आपण त्यांना जिंकताना देखील पाहिलं होतं. आणि मिसफिल्ड ऑलवेज डेंजरस असतात. एक्स्ट्रा रन ऑलवेज डेंजरस असतात. आणि या सगळ्या गोष्टी मैदानावरती थोडक्यात रोकावा लागतील. अन्यथा वेळ निघून जाईल. वेळेवरती शहाणपण शिकणं खूप गरजेचं असतं. 2 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 10 बॉल शिल्लक आहेत. 22 धावेची गरज आहे. चला स्कोरर करेक्शन करून घ्या. 3 बॉल कंप्लीट झालेत. बरोबर आहे. मागचा डॉट ऍड करून घ्या. 1 मिनिट अंपायर्स मॅन्युअल आणि ऑनलाईन स्कोरर. ओके चला 9 चेंडू आणि 22 धावा. कारण महत्वाचा आहे या मॅच मध्ये एक निर्णय अंपायरसाठी महत्वाचा आपल्यासाठी. इथे फटका मारलाय चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार. बॉल सीमा पार. प्रणय पाटीलचा वार आणि आलाय एक दमदार फटका. षटकार. थँक्यू डीजे. क्या बात आहे. दोस्ती यारी तर लय दिलदार. आशिष भोईर बाजीगर. अगदी आशिष दादाच्या नावाचं गुणगान गाणारं गाणं तुम्ही ऐकलं. नाव तेव्हा होतं. दोस्ती तेव्हा टिकते ज्यावेळी तुम्ही आपल्या मित्रासाठी लॉयल असता. आणि दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणजे आशिषदा भोईर आणि त्यांच्या नावाचं गुणगान गाणारं गाणं तुम्ही ऐकलं. बट सध्या मैदानावरती गाणं एकच बोलतोय. प्रणय पाटीलची बॅट. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा. तू लढणं विसरू नको. मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या डोंगरीपाडा आणि टीम चाफेवाडीसाठी. क्लोज इनकाउंटर. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर घुटना टेक और ये सिक्सर देख. प्रणय पाटिल की बैट फक्त इतकंच सांगती है, ना मैं वक्त देखता हूं ना मैं मुहूर्त देखता हूं, बस मैं सपना चाफेवाडी के जीत का देखता हूं. आणि चाफेवाडीचा टायगर त्याची बॅट एकच भाषा बोलली है, टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना खुला झालाय, अर्धशतकाच्या दिशेने झाली आहे वाटचाल. 14 मध्ये 40. अजून एक मारलाय, उंच गेलाय, कॅच होईल का नाही, चाललाय बॉल सीमा रेषा बाहेर, आलाय षटकार. षटक मैदानावरती संपलंय आणि या ओव्हर्स मध्ये धावा खर्च झाले तब्बल 30 बनवायच्या होत्या. 12 बॉल 34 आणि समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. याचं नाव क्रिकेट आहे, याचं नाव क्रिकेट आहे. जीतून केलेली मेहनत ती लाजवाब होती. डोंगरीपाडा साधं क्रिकेट खेळलेली नाहीये, डोंगरीपाडा देखील खूप खतरनाक खेळली आहे. बट म्हटलं जातं ना, बॉटम लाईन ऑफ दी एंड, अंत भला तो सब भला.
6 बॉल 4 रनची बाकी आहे मॅच. एक असा बॉलर डोंगरीपाडा टीमला शोधावा लागेल जो इथनं आपल्या टीमला पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅक वरती आणू शकेल. बट आता थोडंसं कठीण आहे. जिकडे मैदानावरती प्रणय एक चांगल्या टच मध्ये बॅटिंग करतोय आणि या स्टेजला त्याच्या अगेन्स्ट रन्स डिफेंड करणं आणि अक्षय बॅटिंग ट्रॅक वरती आहे. जरी तो 6 डॉट खेळला विकेट वरती तो उभा राहिला आणि म्हटलं जातं ना आयुष्यात मोठा भाऊ साथीला असला की अर्धी संकट अगदी मोठ्या भावाचा चेहरा बघूनच कमी होतात. आणि बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. सध्या ती बॅटिंग मैदानावरती करताना प्रणय पाटील आणि त्याला साथ देताना शांत का होईना बट मैदानावरती तो टिकून राहिला. संकटांसमोर तो उभा राहिला. नजरेसमोर अगदी अडचणीत तो मैदानावरती साथ देत राहिला. याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो, जे क्षणाक्षणाला बदलतं. डोंगरीपाड्याला विकेट पाहिजे, डॉट बॉल पाहिजे, ते येतील का? बॅटच्या समोर एक्स्ट्रा कव्हरला चौकारांचा राजा आणि चौकारानं केली या मॅच फिनिश. अक्षय पाटीलनं ग्रेट बॅटिंग. प्रणय पाटील अभिनंदन टीम. खुशी 11 श्रीकृष्ण चाफेवाडी. चला टॉस साठी या लगेचच. मॅन ऑफ द मॅचचा हकदार 15 चेंडू 46 प्रणय पाटील. ग्रेट फाईट. डोंगरीपाडा खूप चांगला खेळलात, हरलात, काही हरकत नाही. मैदानावरती तुम्ही देखील खूप चांगल्या प्रकारे लढलात, त्यामुळे डोंगरीपाडाचं देखील कौतुक व्हायलाच हवं. या आपण चला ना. हा ठीक आहे ना भावानो, ऑल इज वेल. अक्षय सेलिब्रेशन व्हायला पाहिजे बट एक चला तुमच्याकडनं त्या अपेक्षा इतक्या जास्त नाही आहेत. चला टॉस साठी या पटकन. प्रणय पाटीलला पण दिवात मॅन ऑफ द मॅच. 4 ओव्हरची मॅच असं लक्ष आहे. कॅप्टन लक्ष सुद्धा. तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. द्वारकामाई चिखलपाडा कॅप्टन्स रेडी आहेत टॉस साठी. तर 200 रुपयाचा पारितोषिक डीजे कॅन्डी कडनं आलाय आणि आशिष दादा भोईर यांच्या वतीनं, अनिल दादा पाटील यांच्या वतीनं 300 रुपयाचं आणि